अमरावती विभागाचे पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांना भाजपकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देऊन पक्षात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आणि या चर्चेमुळे ते आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता। या दाव्यानंतर आता आमदार धीरज लिंगाडे यांनी स्वतः समोर येत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। मला कुठलीही ऑफर नाही किंवा माझ्या संदर्भात फोडण्याचा विषय नाही, शिवाय मी कुणाच्याही संपर्कात नाही आणि पैशाच्या आमिषाला बळी पडणारा मी आमदार नाही, असं स्पष्टीकरण पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांनी दिलंय। अशी कुठलीही ऑफर आणि कुठलाही फोडण्याचा प्रयत्न केल्याची जे स्टेटमेंट आहे ते मलाही आज सकाळीच कळालं। माध्यमांनी जे मला सांगितलं मीच हे केलं। आता माननीय संजय राऊत महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी असं स्टेटमेंट कसं केलं हा मलाही आश्चर्य आहे, परंतु हे साफ खोटं आहे। अशी कुठलीही ऑफर आणि कुठलाही फोडाफाडीचा प्रयत्न माझ्या संदर्भामधली जी काही स्टेटमेंट जे केलेलं आहे हे चुकीचं आहे। भाऊ, संजय राऊतनं असंही स्टेटमेंट केलं आहे की या फोडाफोडीच्या राजकारणामुळे तुम्हाला स्ट्रेस आला आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। नाही, मी कशाला हॉस्पिटल, मी तर कालच अधिवेशन संपलं आणि मी बुलढाण्याला म्हणजे आलेलो आहे। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे हा काही विषयच नाही। संजय राऊतने जे केलेला आरोप आहे तो नाही, मला असं वाटतं काहीतरी ते बोलण्यामध्ये त्यांचं हे झालेलं आहे। आत्ता ते अमरावतीचं जे मागं विधान परिषदेची निवडणुकीच्या अनुषंगाने जे उमेदवार आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्या संदर्भात त्यांना काही म्हणायचं असेल का काय हे मला माहिती नाही, पण माझ्या बाबतीमधलं हे स्टेटमेंट पूर्णतः खोटं आहे। 20 कोटीची ऑफर आली की तुम्हाला? बिलकुल नाही, अशी कुठली ऑफर येत नसते आणि हे खोटं आहे। संजय राऊत सारखे एवढे प्रगल्भ आणि एवढे मोठे नेते असं कसं काय बोलले मग? आता हे मी नाही सांगू शकत, हे तर संजय राऊत साहेबच सांगू शकतील, परंतु असं कुठलीही ऑफर आली आहे हे आहे हे साफ खोटं आहे। भाजपच्या लोकांशी तुमचा काही संपर्क झालाय का? नाही, शिंदेकडून काही संपर्क करण्यात आला नाही, कुठलाही माझा कुणाशीही संपर्क नाही। मी पदवीधर आमदार आहे। मी माझ्या मतदारसंघाच्या कामाच्या अनुषंगानं सगळे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा जे असतील त्यांना कामाच्या निमित्तानं आम्ही लोक भेटत असतो आणि सगळेच आमदार भेटत असतात, त्यामध्ये नवीन काय आहे?